मळलेलं गणिक, पीठ, कांदा, चीज, मिरची, ब्लॅक पेपर, लाल तिखट आणि मीठ. ओके. चीज पराठ्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपल्याला सिद्धीने सांगितलं. आता आपल्याला कृती करायची. चला मग काय करायचं पहिल्यांदा आपण स्टफिंग करायचं, नंतर आपण पराठा बनवूया. बर, स्टफिंग साठी काय लागणार आहे तुला? चीज पूर्णच टाका. पूर्णच टाकू. हा. पुढे कांदा थोडं बस. बस. थोडीशी मिरची. बर, मिरची पण कमी घ्या, अर्धीच. थोडंसं ब्लॅक पेपर. बरं. तू इंग्लिश मीडियम मध्येस ना? हो. बर. थोडंसं लाल मिरची पावडर टाकूया. बरं. आणि मीठ. आणि मीठ. आता हे मीठ आपण टाकलं, हे काय मिक्स करायचं ना? हो. पुढे काय करायचं मिक्स झाल्यानंतर? आधीला नीट मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर आपण पीठ घेऊन त्याच्यामध्ये स्टफिंग टाकून नीट बांधून घ्यायचं. ठीक आहे. मग आपण एक काम करूयात, चीज पराठ्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग वळूयात पुढच्या कृतीकडे. चला, चीज पराठ्यासाठी लागणारा पहिला टप्पा आपण पूर्ण केलाय. काय करून घेतलंय? स्टफिंग तयार करून घेतलंय. आता काय करायचंय? आता आपल्याला पराठा बनवायचा आहे. हे मला येत नाही म्हणून मी मम्मीला दिलं. तो येत नाही हे? नाही. तू कधी शिकणार आता? आता शिकते. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यापर्यंत शिक नक्की. हो. एवढा गोळा घ्यायचा आहे. बर. पण तशी करायला फार सोपी रेसिपी आहे. काय ग सिद्धी? एकदम इझी आहे. आणि सुट्ट्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी फार मस्त आहे. किती लागणार बघा? थोडंसं जास्त. बघा. आता हे पॅक करून घ्यायचं आहे आपण. बर. किती बघा कसं लाटायचंय. बर. कारण चीज असतं ना, चिकटतं. बरोबर. मग स्लोली आपण पीठ घेऊन, आणि ते बाहेर येणार नाही याची काळजी घेत आपल्याला ते लाटायचंय. बरोबर ना? हो. दरम्यान आपण तिकडे पॅन तापत ठेवलेला आहे. असं आपण तव्यावरती हे टाकायचं. थोडंसं तूप आपण चारी साईडने त्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं. पहिलं एका साईडने कमी भाजायचं. बर. का बरं? थोडं चांगलं फुलतं असं. तूप सोडायचं, कारण चीज नाही तर खाली चिकटतं. वा. दोन्ही बाजूने आपण त्याला छान तुपावरती भाजून घेऊयात. चीज पराठा तयार होईल. आम्ही तर केलेला आहे बाबा सुट्टीत. तुम्हालाही करावंसं वाटलं आता पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. चीज पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: तूप, मळलेली कणिक, कांदा, चीज, हिरवी मिरची, काळी मिरी पूड, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये चीज घेऊन त्यामध्ये कांदा, मिरची, काळी मिरी पूड, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी लाटून त्यामध्ये सारण भरून पारी बंद करून त्याचा पराठा लाटून घ्यावा. तयार पराठा तुपावर खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा.